नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या कोऱ्या करकरीत व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, व्हिडिओ थोडा लेट झाला, त्याच्यामुळे सगळ्यांची मोठ्या मनानं माफी मागतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो। तर मित्रांनो, आज आपण ज्या पुरीबद्दल बोलणार आहे ना, त्या पुरीबद्दल सांगायचं झालं तर माझं निम्म आयुष्य तिच्यावर व्हिडिओ बनवण्यातच जाईल। तर मित्रांनो, आपण लहानपणापासून ऐकत आलो की आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य खूप सुंदर आहे। पण आयुष्य तोपर्यंत सुंदर आहे जोपर्यंत आपण मिया खलिफा ते डीजे रीनाचे व्हिडिओ बघतो। एकदा की डीजे रीनाचा व्हिडिओ तुमच्या समोर आला की तुम्ही देवाला एकच प्रार्थना करावी, देवा मला हिच्या काळात कशाला जन्माला घातलं। एकतर 5-50 वर्ष अगोदर जन्माला घालायचं, नाही तर 5-50 वर्ष नंतर जन्माला घालायचं। सांगायचं तात्पर्य एवढंच की डीजे रीना म्हणजे मानव जातीला लागलेली कीड आणि चोर बाजारातून आणलेले छपरी डायलॉग। तर चला मग आता जसे गटारातून किडे बाहेर येतात तसे डीजे रीनाचे व्हिडिओ हातात न काठी घेता टाव करून बघू। रोज माझ्या माग 56 कुत्री भुकत असते ती, तू पण भूक 57 होतील। आणि काय आहे 56 कुत्री भुकतात? आता तू अशी वायफळ रील टाकायला लागल्यावर तुझ्या कुत्री भुकणार नाही, तुझ्यावर चढल सॉरी चावल। तुझी तीच लायकी तुझा दुसरा फादर त्याग करा तुमचा तंबाखू खाणाऱ्या मित्राला, घे तंबाखू लाव चुना आणि काय ते आक्या बनसोडे कडविमल खायचे क्लास लावले होते का? अगं बाई, तुला तंबाखू खायची तर तू खा की, रील बनवायची काय गरज आहे? नशीब आणि पोरगी कधी धोका देईल हे सांगता येत नाही, म्हणून सांगते जाऊन्यांनो काम धंदा करा। ओ माय गॉड, डीजे रीना इज ऑल्सो ब्रँड। मला वाटलं डीजे रीनाने शिव्या द्यायचं बंद केलं, पण हिचा डीजे तर अजून चालू आहे। पीट पीट ढोल पीट हात पाव मार। रीना, तुझा डीजे अजून खरंच नीट चालत नाही का? त्याचे साऊंड पण फाटले। काम धंदा करा। जे आहे ते आहे, ही तर खूप रिकाम टेकडी आहे। तर मित्रांनो, तुम्हाला पण माझ्यासारखे दिवसाला 500 ते 600 रुपये कमवायचे असेल तर तुम्ही गौंड्याच्या हाताखाली जा, कारण माझ्याकडे स्पॉन्सरशिप नाहीये। ए मित्रा, काय उपयोग तुझा तुला गर्लफ्रेंड असल्याचा जर ती तुला वेळेवर देत नसेल मेसेजचा रिप्लाय। आता या प्रकारचे डार्कनेस डायलॉग खूप वाढत चालले। आता यामध्ये सर्वात जास्त चुकी कोणाची माहिती आहे तुम्हाला? विचारा ना, कोणाची आहे चुकी? हा तर सर्वात जास्त चुकी हिच्या बापाची, कारण हिच्या बापानं लग्न केलं। मित्रांनो, ज्याच्या तोंडात मावा तोच मुलींच्या नजरेत छावा। छपरी लोक आहे ना, वेगळ्याच दुनियात जगतात। आणि हे काय, ज्याच्या तोंडात मावान तोच पोरींच्या नजरेत छावा? अरे याच्यापेक्षा भूक खावा आणि घरीच राहावा। तुम्ही म्हणाल छपरी चाळे करून काय भेटतं? तिकडं तो सूरज चव्हाण बघा, माकड चाळे करून बिग बॉस मध्ये गेलाय। आणि आपण काय करू राहिलोय? मित्रांनो, लग्नासाठी पोरगी शोधताय ना, तर संस्कारी पोरगी शोधा, कारण आपल्या घरच्यांना सून आणायचे, सनी लिओनी नाही। ओ नो। आता तू एक काम कर, हाच डायलॉग तू आरशासमोर जाऊन तुलाच म्हण। संस्कारी पोरगी शोधा, कारण आपल्या घरच्यांना सून आणायचे, सनी लिओनी नाही। आणि तसं पण तुझ्यासारखी गाव बसवी आणि रील्स वर नाचणारी आम्हाला नको। आईला मी इतका टमाटम बोलू राहिलोय, पण उद्या जर माझीच बायको रील्स वर नाचणारी निघाली मग? अरे भावा, तू टायपिंग करेपर्यंत तुझी गुड्डी इथं 4 लोकांना बोलून मोकळी होती, आणि तू काय म्हणतो माझी गुड्डी तशी नाही। जेव्हा तुझी गुड्डी एखाद्या गट्याला घेऊन पळून जाईल ना, तेव्हा तुला समजेल, मग बस बोंबलत। नाही, तुला जरा जास्तच अनुभव दिसतोय, फक्त तू दुसऱ्या गड्ड्यासोबत पळून नको जाऊ। तसं पण हिला कोणी फुकट पण घेऊन जाणार नाही। मित्रांनो, 4 पोरी पटवण्यापेक्षा ना एकच आंटी पटवा आणि विषय संपवा, आणि त्यानंतर न देवाला एकच प्रार्थना करा। वा आंटी, सॉरी दीदी, काय ज्ञान दिलं? कुठं जग चाललं आणि तुझा कॉन्टॅक्ट कुठं चाललाय? काही जण 2 तास करतात, काही जण 4 तास करतात, आणि काही जण रात्रभर करतात मोबाईल चार्जिंग। मी तर रात्रभर करतो व्हिडिओ एडिटिंग। हे बघ,
फोनची चार्जिंग अशी करतात. पण तुझ्याकडे असा कोणता फोन आहे की तू त्याची चार्जिंग अशी करते? मुलांना तुम्ही राजासारखं जगायचं. अरे थँक्यू. तुम्हाला गर्लफ्रेंड असो वा नसो, भले बुधवार पेठेत जाऊन उडायचं, पण तुम्ही राजासारखंच जगायचं. आणि तू कोणासारखं जगायचं? राणा दादाच्या बायको सारखं? पण तुम्ही राजासारखंच जगायचं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर आपला चॅनल लगेच